हॅलो नमस्कार. तर आजची सुरुवात धो कपड्यापासून. तर कपडे वगैरे धुतले आणि दळून आणलं होतं, तर ते पीठ डब्यामध्ये काढून ठेवलं. थोडंसं पीठ सांडलं होतं, तर ते देखील झाडू मारला. इथे काय होतं, सांडलं की ते वायाच जातं, त्यामुळे जास्त करून तर मी सांडू देत नाही. आणि मुलांच्या बॅगा कधीपासून धुवायच्या होत्या, तर आज थोडंसं ऊन डोकावलं, पण ते जास्त वेळ काय राहिलं नाही. त्याला काय बघवलं नाही आणि तो लगेच आला आणि पुन्हा माझे कपडे भिजली. तर आज संडे असल्यामुळे बेत आमचा आज ना आलू पराठे करायचा होता, कारण पितृ अमावस्या असल्यामुळे नॉनव्हेज तर काही करायचं नव्हतं. शिवाय आमच्या गावाकडे आज बैलपोळा देखील होता. त्या म्हटलं साधं सोपंच करून घ्यावं. तर इकडे मी मिक्सरला मिरची, आलं, लसूण मस्तपैकी वाटून घेतलं आणि गव्हाचं पीठ, त्याच्यामध्ये मीठ आणि थोडं तेल टाकून मस्त असं पीठ मळून घेतलं. आता उद्यापासून तर नवरात्र आहे आणि माझा 9 दिवस उपवास असतो, त्यामुळे असं चटपटीत पुन्हा खायला भेटणार नाही. त्यामुळे म्हटलं चला आजच खाऊन घ्यावे. त्यांनी दही देखील आणलं होतं, तर बटाटे थंड झाले होते. मस्त असं त्याला मॅशरने बारीक करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मिरची, हळद, चटणी आणि थोडंसं लिंबू, मीठ टाकून मस्त असं चमच्याने अगोदर मिक्स केलं, पण चमच्याने ते काही मला जमलं नाही, त्यामुळे हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि आपल्या दोन्ही पण ना गव्हाचं पीठ आणि हे काय बोलतात बटाटा समप्रमाणात घ्यायचा आहे आणि पुरणपोळीसारखा मस्त असा गोळा करून घ्यायचा आणि तुम्हाला हवं असं लाटून घ्यायचं. तुम्ही थोडं जाड ठेवू शकता किंवा पातळ देखील लाटू शकता. मी थोडंसं इथे जाडच ठेवलेलं आहे. गरमागरम पराठे आणि त्याच्याबरोबर दही, सॉस, चटणी काही पण घेऊ शकता. एक नंबर मस्तपैकी. पुन्हा झोप काढली आणि चहावरती ताव मारला आणि बाजारात आलेले आहे फळं वगैरे घेण्यासाठी, कारण की आता उपवास चालू होत आहेत, त्यामुळे म्हटलं चला. तर फळांचे रेट तर असे वाढले होते ना, सांगू शकत नाही. त्याबरोबरच थोडंसं भगरीचं पीठ, तेल वगैरे दिव्यासाठी आणलं आणि थोडीशी फळं. आणि या उपवासाला आम्ही भेंडी देखील खातो. तुमच्याकडे भेंडी चालते का हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर सगळा भाजीपाला ठेवून घेतला, सीताफळं वगैरे पिकत घातले आणि मग पुन्हा राहिलेला भाजीपाला फ्रीजमध्ये ठेवला. फ्रीज थोडंसं मला खराब वाटत होतं, म्हणून बंद करून थोडंसं पुसून घेतलं आणि सगळा भाजीपाला लावला. आणि गृहिणी म्हटलं तर आपल्याला दुसऱ्या दिवसाची देखील तयारी करून ठेवावी लागते. बाबा.